एकेकाळी भारतातील स्मार्टफोन मार्केट गाजवणारी मायक्रोमॅक्स अचानक गायब का झाली? कधी प्रश्न पडलाय का? तुमच्यापैकी अनेकांनी मायक्रोमॅक्सचा फोन वापरला असेल. एकेवेळी लीडिंग स्मार्टफोन कंपन्यांमधील एक असलेली मायक्रोमॅक्स काहीच काळात भारतीय मार्केटमधून गायब झाली. यामागे नक्की कारण काय आहे सांगतो, पण त्यासाठी अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी पैसा पाणीला आताच फॉलो करा. मायक्रोमॅक्स भारतीय मार्केटमधून गायब होण्यामागे 4G टेक्नॉलॉजीचा मोठा वाटा आहे. जिओने सुरू केलेल्या 4G टेक्नॉलॉजी रिव्होल्यूशन मध्ये मायक्रोमॅक्स मागे राहिले. मायक्रोमॅक्सला 4G नेटवर्क सोबत अडॉप्ट करायला वेळ लागला. ग्राहकांनी मात्र 4G स्मार्टफोन घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे मायक्रोमॅक्सचे 3G फोन आउटडेटेड झाले आणि कंपनीचे सेल्स मोठ्या प्रमाणात ढासळले. दुसरं कारण आहे चायनीज ब्रँड सोबतची स्पर्धा. चायनीज ब्रँड Xiaomi आणि Oppo या कंपन्यांकडून मायक्रोमॅक्सचे फोन बनवले जात होते. 4G लॉन्च झाल्यानंतर भारतीय मार्केटमधील संधी पाहून Oppo आणि Xiaomi यांनी स्वस्त किमतीमध्ये स्वतःचे 4G स्मार्टफोन लॉन्च केले. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म सुरू झाल्यानंतर चायनीज कंपन्यांना प्रचंड फायदा झाला. 2018 पर्यंत चायनीज कंपन्यांचा भारतीय मार्केटमधील मार्केट शेअर 67% पर्यंत वाढला. या उलट मायक्रोमॅक्सचा मार्केट शेअर मात्र 9% वरून घसरून फक्त